माझ्यासोबत चंद्रकांतदादा पाटील आहेत, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत आणि त्या अगोदर त्यांनी बाप्पांचे दर्शन देखील घेतलेले आहेत. दादा, एक वेगळी उत्सुकता असेल मतदानाची, दुसऱ्यांदा तुम्ही कोथरूडमधून निवडणूक लढवताय. नाही, उत्सुकता आहे पण निकाली माहिती आहे. गेल्या वेळेला वेगवेगळ्या आरोपांनी घेरला गेलो होतो. बाहेरून आले, जातीचा आरोप केला गेला, हिसकावून घेतलं. त्यावेळेला काही नाही, प्लेन पार्टी आहे आणि खूप 5 वर्षात काम केल्यामुळे आय एम डॅम कॉन्फिडंट. फक्त मला वोटिंग पर्सेंटेज काही करून एका विशिष्ट लेवलच्या पुढे जायला पाहिजे असं वाटतं. एक मॉडेल कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं करण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे. ते मॉडेल त्या प्रकारचं यश मिळालं तर ते इतरांना फॉलो करा असं म्हणता येईल. सर, दादा, तुम्ही सुरुवातीच्या दिवसापासून अर्थात प्रचार जोरदार होता, संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. विश्वास वाटतो किती मताधिक्याने तुम्ही निवडून येताल? नाही, त्याचं बॉटम लाईन आहे 74,400. लोकसभा सदस्य जे आता केंद्रीय राज्यमंत्री झाले, मुरलीधरांना मोहोळांना महाराष्ट्रामध्ये 5च मतदारसंघ विरोधी आणि आमचे 70,000 क्रॉस करू शकले तर आम्ही आहोत. कोथरूडला 74,400 लीड मिळाला. ज्या दिवशी माझी उमेदवारी घोषित झाली त्या दिवशी मेधाताई, मी, मुरलीधरांना, आमचे डॉक्टर बुटाला, सचिन पाशांकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, अशा संदीप खर्डेकर, अशा अनेकांनी निर्णय केला 74,400 क्रॉस झाला तरच विजय मानायचा. आणि मला जी खात्री आहे की त्याच्या कितीतरी पटीने जास्त मार्जिन मिळेल. एवढं मोठ्या प्रमाणात कोथरूडकर तुम्हाला प्रेम देतील यावेळेस? मी कोथरूडकर प्रेम केलं, मी माझं कुटुंब मानलं. म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न ठरलं तर लग्न करण्यात आईवडिलांची अडचण असेल तर मी म्हटलं की बाबा मी ती करेन, तुम्ही काय काळजी करू नका. आज कोथरूडमध्ये हा विश्वास देण्यात मी यशस्वी झालो की लग्न, आजारपण आणि मुलीचं शिक्षण या विषयामध्ये दाव्याने सांगतो की कोणी म्हणू शकणार नाही की आम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून आम्ही नाही करू शकलो. त्यामुळे तो विश्वास माझ्या मनात आहे. आता आपण बघतोय प्रचार संपल्यानंतर ज्या पद्धतीने राज्यभरात वेगवेगळ्या घटना घडत आहेत, नेत्यांवर हमले होत आहेत, किंबहुना पैसे वाटपाचे आरोप होत आहेत, याकडं तुम्ही कसं पाहता? नाही, अतिशय मनाला वेदना देणाऱ्या या घटना आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, सावरकर आणि त्याच्या आधी मग छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अशी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात असं अनकल्चर्ड आपली संस्कृती सोडून वातावरण का निर्माण झालं हा माझ्या मनात प्रश्न आहे. आणि त्यामुळे अशा घटना होत असताना आपण एखाद्याला आयुष्यातून उठवतो, राजकारणातून उठवणं सोडावं, राजकारण काय आज आहे उद्या नाही, आयुष्यातून आपण उठवतो. आणि त्यामुळे खूप दुःख होतं या घटनांकडून. कितीतरी वेळा आम्ही मांडणी केली आहे की एकत्र बसूया किंवा एकत्र बसा, कारण आय एम नॉट सो बिग पर्सन, आणि एकदा कोड ऑफ कंडक्ट लिहून काढा, काय बोलायचं. रोज सकाळी उठलं की गल्लीतली पोरं देत नाही, अशा एकमेकाला शिवाय द्यायच्या, काहीच कळत नाही. पण दादा, आपण जर बघितलं तर खरं तर विनोद तावडेंचं ज्या पद्धतीने काल अर्थात एकदम ॲग्रेसिव्हली सगळं काय समोर आलं, अर्थात त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. राजकीय जीवनात मुळात आरोप आपल्यावर होतील याची आपण तयारीच ठेवायची असते. विनोदजी केवळ माझे मित्र नाहीत, माझे नेते नाहीत, आम्ही दोघेही एकमेकाच्या घरातली मुलं आहोत. 77 सालापासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मी ओळखतो. आयुष्यातली 10 वर्ष ह्या माणसाने, कोण देतो 10 वर्ष, 10 दिवस देत नाही, अपेक्षा धरतात. पण कुठलीही अपेक्षा न धरता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्णवेळ काम या माणसाने केलं. त्या पूर्णवेळ कामामध्ये संघटना सांगेल त्या ठिकाणी जायचं असतं, तर शेवटी दिल्ली संघटनेमध्ये होते, परत आले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले, मंत्री झाले. हा माणूस असं करेल. त्यामुळे विरोधकांवर ते पलटलं. आता सर्वसामान्य माणसाला वाटले हा सापळा रचला. आता विनोदजींसारख्या सापळा रचला हा विरोधात त्यांच्या पडेल बाहेर. हे बघा, पूर्वी आपण असं म्हणायचो की ह्या जन्मी केलेलं पुढच्या जन्मी फेडावं लागतं. माझं असं म्हणणं आहे की आता काळ बदलला, ह्या जन्मी केलेलं ह्याच जन्मी फेडावं लागतं. ज्यांनी केलं तो 1-2 दिवसात एक्सपोज होईल आणि मग संपूर्ण समाज हेच म्हणेल की हे महाराष्ट्रामध्ये कधी होत नव्हतं. दादा, शेवटचा प्रश्न विचारतो. जेवढा विजयाचा विश्वास तुम्हाला कोथरूडमध्ये वाटतं, त्याच पद्धतीने बारामतीमध्ये काय होईल ह्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तुम्ही बारामती खूप फिरलाय दादा. माझ्या विजयाच्या विश्वासापेक्षा बारामतीमध्ये अजितदादांचा प्रचंड मताधिक्याने विजय होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, प्रचंड विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. हा
ओव्हर कॉन्फिडन्स नाही. पण घरातली लढाई आहे ज्या पद्धतीने ही सुरू आहे, पवार विरुद्ध पवार. नाही, ह्या सगळ्या घर फुटण्याच्या लढाया मनाला क्लेश देणाऱ्या आहेत. ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये घरं फुटली, पक्षातले बडे बडे नेते आपलं संपूर्ण जे काही पुंजी आहे ती घालून बसलेले आहेत, गेले आहेत, हरणार आहेत, पुन्हा घेतलं जाणार नाही आहे. पॉलिटिकली अशी स्थिती येईल की न घर का न घाट का. पण हे सगळं आनंद देणार नाही, हे सगळं क्लेश देणार आहे की काय. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकसुद्धा जिजामातेने आग्रह धरला की लोकांची ही मानसिक गरज आहे, मग राज्याभिषेक केलेला आहे. राज्याभिषेकाला छत्रपती शिवाजी महाराज तयार नव्हते. ते म्हणाले सगळ्यांचं राज्य आहे, मी का राजा होऊ. आता हाच कॉन्फिडन्स लोकसभेला बी होता, मात्र तेव्हा काहीतरी निकाल वेगळेच लागले, आपण बघितले. माझं त्यावेळेच्या निकालाच्या बाबतीत विश्लेषण आहे, काही वेगळे लागले नाही. 240 जागा आम्हाला मिळाल्या, ज्या गेल्या 25 वर्षामध्ये टोटल काँग्रेसची ती 240 होत नाही. बारामती ठीक आहे ना. लोकांनी त्यावेळेला पवारांची मुलगी की अजितदादांची बायको आहेत, पवारांची मुलगी प्रेफर केली. आता अजितदादा की अजितदादांचा पुतण्या याच्यात लोक अजितदादाच प्रेफर करतात. अर्थातच दादांना जेवढा कोथरूडमधून विजयाचा विश्वास आहे, तेवढंच बारामतीमधून सुद्धा अजित पवार मोठं मताधिक्याने विजय होतील असा विश्वास ते या ठिकाणी व्यक्त करतायत. कॅमेरामॅन अनिलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.